पहा, प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. प्रतीकला डाउनस्ट्रीम आणि परत त्या स्ट्रीम म्हणजे स्पॉटला परत आला म्हणजे अपस्ट्रीमला येण्यासाठीचा जो कालावधी लागलेला आहे तो 8 तास लागलेला आहे आणि त्यानं जो एकूण अंतर कापलेला आहे तो 36 किलोमीटर आहे. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, शांत पाण्यामध्ये जे काही स्टील वॉटर म्हणतो त्याला आपण, त्याच्यामध्ये स्पीड आहे 12 किलोमीटर पर आवर आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे स्पीड ऑफ वॉटर करंट त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. डाऊनस्ट्रीमला गेला, परत अपस्ट्रीमला गेला. अपस्ट्रीमला येताना त्या ठिकाणी काय होतं, फ्रिक्शनल फोर्स जास्ती होतं आणि त्याची स्पीड काय होते त्या ठिकाणी कमी व्हायला लागते. म्हणजेच 12पेक्षा त्याची स्पीड काय असते, कमी असते. मग पाहूया पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं, स्पीड ऑफ वॉटर करंट लाईट. द स्पीड ऑफ लाईट, द स्पीड ऑफ वॉटर करंट, स्पीडचं काय असतं, x किलोमीटर पर आवर, दॅट इज द स्पीड ऑफ वॉटर करंटची आपण ह्या ठिकाणी स्पीड सांगितलं. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, किती कापलेलं एकूण अंतर, 36 किलोमीटर. इथं दिले. टाइम टू कंप्लीट अपस्ट्रीम प्लस डाऊनस्ट्रीम, वर यायचं आणि खाली जायचा टाईम, एकूण लागलेला वेळ किती आहे, 8 hours आहेत. आणि स्पीड ऑफ बोट, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर ती आहे 12 किलोमीटर पर आवर. आता ह्या ठिकाणी पहा, जो स्पीड ऑफ करंट वॉटर आहे, स्पीड ऑफ करंट वॉटर हा 12 किलोमीटर आवरपेक्षा कसा असतो, कमी असतो. आत्ता सांगितलं तुम्हाला, वरी जाताना फ्रिक्शनल फोर्स जास्ती होतो, ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्याच्यामुळे स्पीड त्या ठिकाणी कमी होते. म्हणजे स्टील वॉटरची स्पीड ही करंट वॉटरपेक्षा कशी आहे, जास्त आहे. मग आता आपल्याला एकदा चालले डाऊनस्ट्रीमला, डाऊनस्ट्रीम म्हणजेच काय म्हणायचं, स्पीड ऑफ बोट, इथं पहा, स्पीड ऑफ बोट काय म्हणायचं आपण, डाऊनस्ट्रीम, स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीमला किती आहे, त्या ठिकाणी 12 स्पीड काय होते, ॲड होते. खाली उताराला जाताना काय होतं, फोर्स लावण्याची तेवढी काय आवश्यकता लागत नाही. डाऊनस्ट्रीमला ॲटोमॅटिकली काय होतो, त्याच्यामध्ये स्पीड इन्क्रीज होते. स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम ते येतं 12 मायनस x किलोमीटर पर आवर. आता स्पीडचा फॉर्म्युला काय येतं आपल्याला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला सांगा बरं का, डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम, डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम येतं. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे त्या ठिकाणी, यू हॅव टू फाइंड आउट द स्पीड ऑफ बोट इन द स्टील वॉटर, त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मग आता तुम्हाला जो अंतर कापलेला आहे तो अंतर माहिती आहे, किती अंतर कापलेलं आहे, 36 किलोमीटर. स्पीड पण तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. मग आता आपण काय करूया की जो टाईम आहे, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड येते. ओके, आता त्याला लागणारा वेळ, डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमला परत येण्यासाठी जो लागलेला वेळ आहे तो किती वेळ लागलेला आहे, 8 hours. म्हणजे काय, डाऊनस्ट्रीम दॅट इज द स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम आणि स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम, पूर्ण लिहा तुम्ही लिहित असताना, एकूण लागलेला आवर्स टाईम. डाऊनस्ट्रीमला आत्ताच आपण किती काढलं, आता पहा, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. डिस्टन्स किती आहे एकूण सांगा बरं का मला, 36 किलोमीटर.
स्पीड किती आहे पहिला डाऊनस्ट्रीमची बघा 12 प्लस एक्स, ह्याला आपण एक ॲड करू आपण डिस्टन्स. कशाहून आलं तर तुम्हाला कळलं पाहिजे की वरच्या फॉर्म्युल्यानुसार आलं. प्लस 36 डिवायडेड बाय 12 मायनस एक्स, एकूण लागलेला तास किती आहेत 8 तास आहेत. हो काय इथं 36 कॉमन निघतं, उरलं काय 1 डिवायडेड बाय 12 प्लस एक्स प्लस 36 डिवायडेड बाय 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. 1 डिवायडेड बाय 12 प्लस एक्स प्लस 36 डिवायडेड बाय 12 मायनस एक्स, 8ला 8 इकडला गुणाकार इकडं जाऊन भागाकार होतो. कटवा, ह्याच्या अर्ध 4, ह्याच्या अर्ध काय ते 18 1 18, 18 2 36, ह्याच्या अर्ध 2, तर ह्याच्या अर्ध काय येतं 9 येतं. मग त्या ठिकाणी आपल्याला काय येतं 2 डिवायडेड बाय 9 आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. आता मला सांगा ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल हो. कसं करणार, ह्याचं ह्याला करा आणि ह्याचं ह्याला करा. 12 मायनस एक्स, इथं काही नाही मग 1 कॉमन निघाले ना आपला, इथं 1 सॉरी ठीक आहे. 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स होल डिवायडेड बाय 12 प्लस एक्स, दुसऱ्या कंसामध्ये 12 मायनस एक्स इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 9. बघा की 8 1 8 8 16 38 8 32, ठीक आहे. आपण हां पुढे पहा, एक्स एक्स कटला 12 1 12 12 2 24, हे कोणत्या फॉर्ममध्ये बसतं रे बेटा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये इज इक्वल टू ए मायनस बी, दुसऱ्या कंसामध्ये काय येतं ए प्लस बी. मग ह्याला येतं 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 9. हे कटवा, कटलं एक स्टेप वाढवा म्हणलं तर वाढवतो. 24 डिवायडेड बाय 12चा वर्ग काय येतं 144 मायनस एक्स स्क्वेअर, इकडला गुणाकार इकडं जाऊन का होतो बेटा भागाकार होतो, आणि इकडला भागाकार इकडे येऊन का होतो त्या ठिकाणी गुणाकार होतो. असो आपण पुढे करूया. कटवा, 12 उरलं बेटा. आता मला सांगा इकडला भागाकार इकडं जाऊन का होतो रे गुणाकार 144 मायनस एक्स स्क्वेअर, आणि इकडला भागाकार इकडं जाऊन का होतो गुणाकार होतो. मग असं केल्यानंतर पुढे काय येतं सांगा बरं का. देअरफॉर इकडला मायनस तिकडं जाऊन का होतो रे प्लस होतो. हे काय उरलं 144 उरलं, इकडला प्लस इकडून का होतो मायनस होतो. 12 8 9 10 108 येतं. देअरफॉर एक्स स्क्वेअर बरोबर काय उरलं बेटा 36 उरतं. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साईड, किंवा एक्स स्क्वेअर मायनस 36 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं बेटा 0. आता ह्याला आपल्याला काय करता येईल सांगा बरं का. एकदा काय करता येतं एक्स मायनस 6, एकदा येतं एक्स प्लस 6, ह्याच फॉर्म्युल्यानुसार इज इक्वल टू काय करता येतं 0 आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. पुढे आपण काय करू पहा. देअरफॉर एक्स मायनस 6 बरोबर 0 और एक्स प्लस 6 बरोबर 0. एक्स बरोबर इकडला मायनस तिकडं जाऊन प्लस होतो, आणि इकडला प्लस तिकडं जाऊन मायनस होतो. एक्स इज इक्वल टू मायनस 6 इज अनॲक्सेप्टेबल बिकॉज स्पीड नेवर बी निगेटिव्ह. कारण स्पीड निगेटिव्ह असते का नाही. मग एक्स इज इक्वल टू किती आलं 6 आलं. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं होतं स्पीड ऑफ करंट वॉटर. पहा स्पीड ऑफ करंट वॉटर जे आहे इज 6 किलोमीटर पर आवर. 6 किलोमीटर पर आवर. अशा प्रकारे काय करू शकतो आपण याला सॉल्व करू शकतो. पहा पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट द सर्टन वर्क. पिंटूला 6 दिवस जास्ती लागतात निशूपेक्षा एखादी काम कंप्लीट करण्यासाठी. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन द 4 दिवस. जर दोघांनी एकत्रित काम केलं तर तोच काम ते 4 दिवसामध्ये कंप्लीट करू शकतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. जर समजा त्यांनी एक वेगळं वेगळं काम केलं तर त्यांना किती दिवस लागतात हे आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आपण काय करूया पहिल्यांदा लेट लिहूया. पिंटू टेक 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. निशूला किती दिवस लागतात माहिती आहे का नाही. लेट निशू टेक x days टू कम्प्लीट सर्टन वर्क. दुसरा कोण आहे पिंटू. टेक 6 more days टू कम्प्लीट दॅट वर्क. किती येतं मग 6 दिवस जास्ती एक्स प्लस 6 days.
ओके. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन आपल्याला काय करायचं आहे पहा. एका दिवसामध्ये किती काम केले माहिती आहे का? नाही. मग समजा त्या दोघांनी एकत्रित काम केलं. निशू अँड पिंटू डू सेम वर्क इन किती दिवसामध्ये? 4 दिवसात. 4 days. व्हेन दे वर्क टुगेदर, ज्यावेळेस ते दोघं काय करतात? एकत्रित काम करतात. तोच काम ते 4 दिवसाच्या आत पूर्ण करतात. केले. आता पुढे आपल्याला काय करता येतं पहा. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन फॉर 1 डेसाठी आपण कन्सिडर करूया. फॉर 1 डे निशूला किती टाईम लागेल? एका दिवसात निशू किती काम करेल? एका दिवसातून समजा पूर्ण दिवसाचा एक्स पार्ट काम करेल. 1/x पार्ट ऑफ वर्क. पिंटू किती कंप्लीट करेल सांगा बरं का? 1/x + 6 पार्ट ऑफ वर्क. एका दिवसाचं आहे बरं का हे. एकूण किती दिवस आहेत? 4 दिवस. मग आपण किती दिवसाला कन्सिडरेशन केलं? 1 दिवसाला. मग आता जे काही अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन आहे काय ते? निशूला 1 दिवसात केलेलं काम, पिंटूनं 1 दिवसात केलेले काम आणि त्यांना लागलेला कालावधी. 1/4 का घेतलो? कारण आपण एकसाठी कन्सिडरेशन केले 1 दिवसासाठी. म्हणजे एकूण 4 दिवस होते. 4 दिवसाचं एक म्हणजे किती झालं? नियर बाय 25% या ठिकाणी होतं. मग आता आपण या ठिकाणी काय आपण ज्यावेळेस इक्वेशन आपल्याला मिळालं ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. याचं ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करा. x + 6 ह्याचं ह्याला करा प्लस x डिवायडेड बाय ह्याचा ह्याला होतो. x इन ब्रॅकेट x + 6 हे लहान लेकराचं आहे, तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. 1/4. चला x + x 2x + 6 डिवायडेड बाय x × x काय येतं? x². 6 × x 6x = 1/4. याचा याला करा. 4 इन ब्रॅकेट 2x + 6 = खालचा भागाकार इकडे जाऊन परत गुणाकार. x² + 6x लिहिण्याची आवश्यकता नाही तरी मी लिहिलं. 8x + 24 = x² + 6x. x² + 6x इकडला प्लस 8x तिकडे जाऊन होतो -8x. इकडला प्लस 24 तिकडे जाऊन होतो -24 = 0. x² - 2x - 24 = 0. आता याची फॅक्टर पाडा बेटा. गुणाकार किती यायला पाहिजे? -24. बेरीज किती यायला पाहिजे? -2. -6 + 4. 6 × 4 काय येतं? 24. -6 × 4 काय येतं? 24. -24 काय रिमेनिंग आहे इथं? -2 आहे. ह्या ठिकाणी पहा x² - 6x + 4x - 24 = 0. काय कॉमन निघतं ह्या दोघातून? x. उरला काय बेटा? x -6 प्लस ह्याच्यातून काय कॉमन निघतं? इथं बघा 4x - 6 = 0. मग x - 6 ह्या दोघातून कॉमन निघाला. उरलं काय बेटा? x आणि प्लस 4 = 0. मग आता पुढे काय करायचं? x - 6 = 0 और x + 4 = 0. x बरोबर इकडला मायनस तिकडे जाऊन प्लस होतो आणि इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतो? मायनस होतो. बट x = -4 इज अनॲक्सेप्टेबल. अनॲक्सेप्टेबल का अनॲक्सेप्टेबल आहे? जे काही डेज असतात, डेज निगेटिव्ह नसतात. त्या ठिकाणी नंबर ऑफ डेज कॅन नॉट बी निगेटिव्ह. नंबर ऑफ डेज कॅन नॉट बी निगेटिव्ह. त्याला आपण निगेटिव्ह कन्सिडरेशन करू शकत नाही. म्हणून x = येतं 6. मग x म्हणजे काय बघा बरं का? निशू टेक 6 days to complete that certain work while Pinto take x + 6 which is equal to 6 + 6 which is equal to 12 days to complete that certain work. अशा प्रकारे तुम्ही याला सॉल्व करू शकता. 9वा पहा. इफ 460
विद्यार्थी मित्रांनो, 9वा गणित पाहायचं आहे. इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर, क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. 460ला नॅचरल नंबरने डिवाइड केलेला आहे. क्वोशंट हा 6ने जास्त आहे. 5 टाइम्स म्हणजे 5 पटीने हा डिवायझरपेक्षा जास्त आहे आणि रिमाइंडर त्याचा 1 आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी क्वोशंट काय आणि डिवायझर काय ते पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे. ह्या ठिकाणी डिवायझर माहिती आहे का हो? नाही. लेट आपण काय करायचं, डिवायझर बी यक्स, डिवायझरला आपण त्या ठिकाणी यक्स कन्सिडर करायचा. मग त्या ठिकाणी काय करायचं पुढं क्वोशंट. आता पहा, एक फॉर्म्युला तुम्हाला आठवतं का? डिव्हिडंड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे मुळामध्ये? डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर किंवा रिमाइंडर, हा तुमचा बेसिक फॉर्म्युला आहे. मग ह्याच्यामधला तुम्हाला डिवायझर आत्ताच आपण म्हणलं, डिवायझर काय हो? डिवायझर आहे यक्स. एकूण 460 हे काय आहे? डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड किती आहे सांगा बरं का? 460 डिव्हिडंड आहे. मग आता त्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणलं? क्वोशंट. क्वोशंट आपल्याला काढायचं आहे. क्वोशंट 6 मोर, काय म्हणलं? 6 मोर दॅन 5 टाइम्स डिवायझर. 5 टाइम्स डिवायडर म्हणजे काय? डिवायझर म्हणजे काय? 5 यक्स येतात. दॅट इज अ 6 प्लस 5 यक्स येतात. आणि रिमाइंडर तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. रिमाइंडर किती दिलेलं आहे पहा बरं का ह्याच्यामध्ये? रिमाइंडर दिलेलं आहे 1. म्हणजे ह्याच्यातल्या तुम्हाला जवळपास साऱ्या किमती मिळालेल्या आहेत. डिव्हिडंड किती आहे सांगा बरं का? डिव्हिडंड आहे 460. डिव्हिडंड 460. डिवायझर काय आहे? यक्स इंटू क्वोशंट काय येतं? 6 प्लस 5 यक्स प्लस 1. हे झाली तुमची कंडिशन. अशा प्रकारे हे कंडिशन तुम्हाला मिळते. आता पुढे आपल्याला काय करता येतं पहा. 460 गुणाकार करा. 6 इंटू एक्स 6 एक्स प्लस 5 एक्स इंटू एक्स 5 एक्स स्क्वेअर प्लस 1. 460 इज इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 6x, इकडला प्लस 1 इकडे येऊन काय होतो? -1 होतो. पुढे काय करता येतं पहा आपल्याला? 460मधून एक गेलं किती उरतं बेटा? 459 उरतं. 459 इज इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 6x. देअरफॉर 5x स्क्वेअर पहा इज इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 5x स्क्वेअर प्लस 6x, इकडला प्लस 459 इकडून होतो -459, काही नसतो म्हणजे तिकडं 0 असतो. हे झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म. आता तुम्हाला ह्याचे फॅक्टर पाडायचे. आता ह्याचे फॅक्टर पाडल्यानंतर त्या ठिकाणी काय आलं पाहिजे तुम्हाला? जर आपण गुणाकार केलं तर आपल्याला 459 गुणिले 5, 9 45, हातच्यावाले 4, 25 4 29ला 9, हातच्यावाले 2, 20 2 22, म्हणजे -2295, म्हणजे 2295 आलं पाहिजे. आणि प्लस जर आपण ॲडिशन केलं तर +6 आलं पाहिजे. असे फॅक्टर पाडताना जास्ती जरा क्रिटिकल असतात. ह्याला 2 मेथडने सोडू शकता. एकतर फॉर्म्युला मेथडने घ्या, नाहीतर फॉर्म्युला मेथड जर सोपी वाटत असेल किंवा फॅक्टरायझेशन सोपी वाटत असेल, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्या पद्धतीने सोडवू शकता. तर याचे फॅक्टर पडतात 5x स्क्वेअर प्लस 51 मायनस 45 प्लस 51x मायनस 45x. बघा 51xमधून 45 गेल्यावर किती उरतात? 6x मायनस 4 59 इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं पहा. 5x स्क्वेअर मायनस 45x प्लस 51x मायनस 459 इज इक्वल टू 0. काय कॉमन निघेल सांगा बरं का? 5x उरला का इथं x -9. ह्याच्यात काय कॉमन निघेल? 51. सेम जसा बॉक्स इकडं सुद्धा सेम बॉक्स इज इक्वल टू 0 येतं. देअरफॉर x -9 दुसऱ्या कंसामध्ये 5x प्लस 51 इज इक्वल टू 0 येतं. देअरफॉर x -9 इज इक्वल टू 0 और 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू इकडला मायनस तिकडे जाऊन प्लस होतो आणि 5x इज इक्वल टू -51. देअरफॉर x इज इक्वल टू -51 डिवायडेड बाय 5. आणि ह्या ठिकाणी काय होतं? ही जी व्हॅल्यू आहे बेटा,
ही व्हॅल्यू कशा सांगा बरं का, निगेटिव्ह आहे. मग ह्याला आपण कन्सिडरेशन करतो का बेटा, नाही करत. का, कारण निगेटिव्ह नंबर हा नॅचरल नंबर राहत नाही. -51 डिवायडेड बाय 5 इज नॉट नॅचरल नंबर, म्हणून इट इज अनॲक्सेप्टेबल. त्याला आपण स्वीकार करू शकतो का, नाही, इट इज अनॲक्सेप्टेबल. मग एक्स बरोबर काय कन्सिडर केलं, 9 इज अ नॅचरल नंबर. पहा, मग दुसरी जी कंडिशन होती आपली, आता आपण डिवायझर आपल्याला मिळालेलं, हे काय, डिवायझर किती आला आपला, डिवायझर इज इक्वल टू 9. आता कोशंट काढूया बेटा, कोशंट काय आहे बघा बरं का, पाहिजे आहे 6 + 5x आहे, 6 + 5x, 6 + 5x हा कोशंट आहे तुमचा. पहा, 6 + 5x हा तुमचा कोशंट आहे. मग पुढं काय येतं, 6 + 5 × 9, 6 + 9 किती येतं बेटा, 45. मग किती येतं, 51. देअरफॉर कोशंट इज 51 अँड डिवायझर इज 9. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, याला एकदम चांगल्या प्रकारे